नमस्कार मंडळी. तर आज आपण हॉटेल स्टाईल पनीर 65 घरच्या घरी आणि घरातल्या साहित्यात कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी पनीर या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. तर हे 250 ग्रॅम पनीर मी इथे घेतलेलं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला पनीर हे कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला असा या पनीरला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे मी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण नक्कीच इथे कमी जास्त करू शकतात. त्यानंतर इथे मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि 1 चमचा इथे मैदासुद्धा घातलेला आहे आणि 1 चमचा इथे दहीसुद्धा घातलेला आहे. जर तुम्हाला दही नसेल घालायचं तर तुम्ही इथे लिंबाचा रससुद्धा इथे तुम्ही ॲड करू शकतात. तर आता इथे दही घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला हे पनीर असं कोट करून घ्यायचं आहे. सगळे मसाले या पनीरला लागले गेले पाहिजेत. तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल असं छान कडकडीत गरम करायचं आहे सुरुवातीला. आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. लो फ्लेमवरती आपल्याला हे पनीर छान असं तळून घ्यायचं आहे. जर सुरुवातीला तेल जास्त गरम नसेल, हलकं असं गरम असेल, कमी गरम असेल, तर काय होतं, पनीर टाकल्या पनीर हे खाली चिटकतं ते कढईमध्ये. त्यामुळे सुरुवातीला हे जास्त असं कडक गरम करायचं आणि त्यानंतर कमी गॅसवरती सर्व पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनटानंतर याला आपल्याला चेक करायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे, पनीरला हलवायचं आहे. आणि सुरुवातीला जर तुम्ही हलवलं तर मग काय होतं की पनीर हे आपल्या झाऱ्याला चिटकलं जातं. त्यामुळे हे एक 2 ते 3 मिनटं पनीर सोडल्यानंतर याला असंच ठेवायचं आहे आणि नंतर याला आपल्याला अलटीपलटी करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त आपलं पनीर हे तळलेलं आहे. तर आता आपण याला साईडला ठेवूया. तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि बारीक कट केलेला लसूण घातलेला आहे आणि अद्रकसुद्धा इथे घातलेली आहे. आता याला 2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे कढीपत्तासुद्धा घालणार आहोत. आणि इथे मी लाल मिरचीसुद्धा घातलेली आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर एक कांदा या पद्धतीने मी कट केलेला आहे आणि एक शिमला मिरचीसुद्धा अशी थोडी मोठी मोठी आपल्याला कट करायची आहे. कांदा आणि शिमला मिर्च छान अशी परतून घ्यायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने. आणि त्यानंतर यात आपल्याला थोडंसं मीठसुद्धा ॲड करायचं आहे आणि नंतर थोडीशी काळी मिर्चसुद्धा मी इथे घातलेली आहे. तर आता हे चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये जे आपण पनीर तळून घेतलं होतं ते सुद्धा मी इथे ॲड केलेलं आहे. आता याला आपल्याला चांगलं असं, आता गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे. आता कमी गॅस नाही ठेवायचा आहे. चांगलं असं याला परतून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवरतीच हे पनीर आपल्याला सगळं असं चांगलं परतून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता किती मस्त अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपलं पनीर 65 बनून तयार आहे. तर आता तुम्ही मुलांना घरच्या घरी आणि घरातल्या साहित्यात अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण घरीच मुलांना पनीर 65 बनवून देऊ शकतो. तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी,
पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.